आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण थेट जातोय पुण्यात, कारण पुण्यातल्या खडकवासल्यातल्या एनडीएच्या दीक्षांत सोहळ्याचा प्रदीर्घ इतिहासात पहिल्यांदाच महिलांच्या तुकडीसह खास पासिंग आउट परेडचा कार्यक्रम होतो आहे। आणि त्यासाठी आपण बघतोय सध्या एनडीए मधनं ही पासिंग आउट परेडची खास दृश्य आपल्या समोर आहे। एनडीए मधनं 17 महिला कॅडेट्स 300हून अधिक पुरुष समकक्षांसह उत्तीर्ण होत आहेत। The Jilzabadar Major served as an instructor at National Defence Academy from 2007 to 2010 and at the Indian Military Academy. एनडीए सारख्या कठोर आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या पहिल्या महिला कॅडेट्सने केवळ परंपरा मोडलेली नाहीये तर इतिहास घडवलेला आहे। एनडीए मध्ये देशभरातील 17 राज्यांमधून आतापर्यंत 126 महिलांना एनडीए मध्ये प्रवेश मिळालाय। यामध्ये हरियाणाच्या 35, उत्तर प्रदेशच्या 28, राजस्थानच्या 13 आणि महाराष्ट्राच्या 11 विद्यार्थिनींचा समावेश आहे। अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं। राहुल, अतिशय देखणा आणि सुंदर असा हा सोहळा असतो, मात्र यातून एक वेगळ्या पद्धतीनं आपण आपलं एक संरक्षक दल काय असतं तेही दाखवून देत असतो। त्याहून मोठं गोष्ट काय तर आज दीक्षांत समारंभ जो होतोय ना तो इतिहास घडवणार। जर प्रज्ञा माझ्या मागचे व्हिज्युअल्स आपल्याला दिसत असतील तर आज कुठल्या अर्थाने इतिहास घडतोय तर खडतर प्रशिक्षण संघर्षातून तिने म्हणजे मुलीने महिलेने मिळवलेलं हे यश आहे। पुण्याच्या खडकवासल्यातल्या राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये ज्याला आपण एनडीए म्हणतो त्या मैदानावरती आजचा हा जो दीक्षांत संचलन म्हणजे ज्याला पासिंग आउट परेड म्हणतो ती केवळ औपचारिकता नाहीये, तो एक ऐतिहासिक युग प्रवर्तक असा क्षण आहे। आणि मी जेव्हा हे म्हणतो की हा ऐतिहासिक युग प्रवर्तक क्षण आहे तर त्याचं कारण आहे ह्या परेडमध्ये असलेल्या 17 मुली। या मुली कोण आहेत तर ज्यांनी न्यायालयीन लढा दिला। श्री शरद पवार यांचंही याच्याबद्दलचं कॉन्ट्रीब्युशन असं की त्यांच्या काळामध्ये संरक्षण दलामध्ये आधी महिलांचा समावेश झाला आणि मग नंतर प्रत्यक्षात महिला ह्या अधिकारी होतील असं ठरलं। सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगी। आणि ही जी पहिली महिलांची तुकडी आहे ती आज पासिंग आउट परेड मध्ये सहभागी झाली आहे। एनडीए मध्ये आजचा हे 148वे ऐतिहासिक दीक्षांत संचलन आणि पासिंग आउट परेड आहे। या परेड मधून आज 17 महिला कॅडेट्स त्यांच्या 300हून अधिक पुरुष समकक्षासह उत्तीर्ण होत आहेत। हा 17 जो आकडा आहे ना तो अनेक अर्थाने महत्वाचा आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्ट 2021 मध्ये एक अंतरिम आदेश दिला आणि त्या आदेशानंतर या महिलांना इथे कमिशन होण्याची संधी मिळाली। या मुली एनडीए मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी त्यांना प्रवेश कायद्याच्या परवानगीनंतर मिळाला आणि मग 17 धाडसी दृढनिश्चयी या मुलींनी या महिलांनी 2022 मध्ये इथे म्हणजे या खडकवासल्याच्या एनडीए मध्ये पहिलं पाऊल ठेवलं आणि त्या पावलानंतर आज या 17 मुली या कमिशन म्हणजे अधिकारी बनतायत। 3 वर्षाच्या कठोर प्रशिक्षणानंतर देशाच्या संरक्षणामध्ये आपलं योगदान देण्यासाठी त्या सज्ज झाल्यात। आणि प्रज्ञा हे विसरून चालणार नाही की ऑपरेशन सिंधूच्या वेळेला ज्या 2 महिला अधिकाऱ्यांनी या देशाला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सांगितलं महिला काय करू शकतात आणि त्याच्यानंतर हा योगायोग आहे की या देशामध्ये पहिल्यांदा ज्या 17 मुली आहेत त्याच्यात 4 मुली महाराष्ट्रीयन आहेत। मी त्यांच्याशी संवाद साधणार आहे। तर या 17 मुलींनी 50% आपल्या देशाची जी लोकसंख्या आहे त्यांच्या आशा आकांक्षा दृढनिश्चय त्या काय करू शकतात त्याच्यासाठीचं हे आणखीन एक महत्वाचं पाऊल टाकलंय। हे सोपं नाहीये प्रज्ञा की तुम्ही ड्रिल करता, तुम्ही पीटी करता, लष्करी संदर्भामध्ये जेवढं कठोर प्रशिक्षण असतं ते सगळं प्रशिक्षण घेता। 19 मुली होत्या खरं तर, त्यातल्या 17 जणी आज पासिंग आउट परेडमध्ये ह्या देशातल्या संरक्षणाच्या दृष्टीनं भविष्यातल्या कोणत्याही गोष्टीसाठी सज्ज झाल्यात। पुन्हा एकदा मी तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळामध्ये आपल्या देशातल्या मुलींना, महिलांना, पुरुषाला, प्रत्येक नागरिकाला अभिमान वाटावा असा हा प्रसंग पुण्याच्या ह्या खडकवासल्याच्या एनडीए मध्ये घडतोय। या महिला कॅडेट्सनी केवळ शैक्षणिक क्षेत्रात नव्हे तर शारीरिक, मानसिक आणि नेतृत्व गुणामध्ये सुद्धा आपली चमक दाखवलेली आहे। या 17 मुलींनी ड्रिल, पीटी यासारख्या कडक चाचण्यामध्ये मेरिट कार्ड मिळवलं। मी थोडासा ॲम्बियन्स आपल्या प्रेक्षकांना ऐकवतो।
आणि प्रज्ञा, पुण्याच्या एनडीएच्या 75 वर्षाच्या प्रदीर्घ इतिहासात पहिल्यांदाच महिलांची ही पहिली तुकडी दीक्षांत संचलनामध्ये सहभागी होते. या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात जी मी म्हणालो त्याप्रमाणे एनडीए सारख्या अत्यंत प्रतितेश असलेल्या देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या, आणि हे बघा मी थोडेसे क्लोज शॉट्स तुम्हाला दाखवतो. या पहिल्या महिला जी आपली मुलगी सहभागी झालेली आहे त्या मुलीचे थोडासा कॅमेरा पण मूव्ह करायला हरकत नाही. एनडीएमध्ये दाखल झालेल्या ह्या 17 महिला कॅडेट्सनी 3 वर्ष शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रशिक्षण केल्यानंतर ह्या मुली इथे आल्यात आणि त्या मुलींची ही पहिली तुकडी आज ह्या देशाच्या संरक्षणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आपण ॲम्ब्युलन्स ऐकून बघूया. आणि ही पहिली महिला ऑफिसर जी तुम्हाला दिसतीये तुमच्या ह्या स्क्रीनवरती, तसं मी म्हणालो की एनडीएमध्ये दाखल झालेल्या या 17 महिला कॅडेट्सनी 3 वर्ष शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक प्रशिक्षणाची कसोटी यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. ही सोपी गोष्ट नाही. थोडंसं आपण ॲम्बियन्स ऐकूया. Ladies and gentlemen, we are now awaiting the arrival. काय of दृश्य आहेत Vice प्रज्ञा, Admiral Gurcharan Singh. अतिविशेष काय सेवा दृश्य आहेत बद्दल ही. नौसेना 17 मुली देशासाठी संरक्षणाच्या दृष्टीनं महत्त्वाची भूमिका An बजावताना. alumnus of the National Defense Academy, Admiral Gurcharan Singh was commissioned in the Indian Navy on 1st July 1990. हा जो आपल्या ह्या महिला अधिकाऱ्यांच्या या वेशभूषेकडे बघून, त्यांचं जे कदम तालय ते बघून ह्या देशातल्या मुलींना, या मराठी मुलींना, आपल्या ह्या किंवा ह्या देशातल्या कोणत्याही मुलीला, कोणत्याही महिलेला आज प्रेरणा मिळावी असा हा ऐतिहासिक क्षण आहे. आणि त्या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं हे जे एनडीए इथे आलेले बघा ना, शेकडो हे वरिष्ठ अधिकारी तर आहेतच, सर्वसामान्य लोक आलेले आहेत ज्यांना सैन्याविषयी गर्व आहे, अभिमान आहे. अशा सैन्य अधिकाऱ्याबरोबरच वेगवेगळे असे लोक की ज्यांना असं वाटतं की हा ऐतिहासिक क्षण जो आहे तो आपल्या डोळ्यामध्ये आपण टिपून ठेवायला हवा आणि खरोखर हा डोळ्यामध्ये असावा, भावनेत आपल्या जावा असा हा प्रसंग आहे. ही जी तुकडी आहे 17 मुलींची, मी असं म्हणेन की महिलांच्या दृष्टीनं, मुलींच्या दृष्टीनं हा जेवढा ऐतिहासिक क्षण आहे तेवढाच ह्या देशातल्या संभावित लष्करी सामर्थ्याच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग आहे. कालच मी BSFची एक संदर्भ म्हणून बातमी बघत होतो. जेव्हा ऑपरेशन सिंदूर सुरू होतं तेव्हा BSF मध्ये असलेल्या पण सैनिकी आणि त्यावरच्या थोड्याशा पातळीवरती असलेल्या महिलांनी ह्या देशाच्या सीमेचं पुरुष सैनिका एवढंच संरक्षण केलं. आणि आज या 17 मुली ज्या प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलामध्ये सहभागी होत आहेत, ते मी पुन्हा पुन्हा का सांगतोय तर हा ऐतिहासिक अनेक अर्थाने क्षण आहे. आणि त्या 3 वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एनडीएमध्ये देशभरातल्या 17 राज्यातनं आत्तापर्यंत 126 महिलांनी एनडीएमध्ये प्रवेश मिळवलाय. यामध्ये हरियाणाच्या 35, उत्तर प्रदेशच्या 28, राजस्थानच्या 13 आणि महाराष्ट्राच्या 11 महिलांनी या यशाचा भाग बनवण्याचं त्यांचं सामर्थ्य दाखवलं. आणि पुन्हा मी अनेक अर्थाने म्हणतोय की दक्षिणच्या केरळच्या 4, कर्नाटकच्या 1 कॅडेटनी ही दृश्य पुन्हा एकदा बघा. ह्या दृश्यात आपल्या 300 पुरुष सहकार्यासह या ज्या महिला अधिकारी आज सैन्य दलामध्ये सहभागी, ही पुण्यातल्या खडकवासल्यातल्या एनडीएच्या संरक्षण आणि प्रशिक्षण अकादमी पुढे येत असल्याचं, संरक्षण सेवेत पुढे येत असल्याचं यातनं स्पष्ट होतंय. कारण केरळ पासून महाराष्ट्र, महाराष्ट्रापासून दिल्ली, दिल्लीपासून उत्तर प्रदेश अशा बहुसंख्य राज्यातल्या ह्या मुली आहेत. पुन्हा एकदा आपण हा ॲम्बियन्स ऐकूया.
Ladies and gentlemen, we are now waiting the arrival of Air Marshal Ashutosh Dixit, Ati Vishesh Seva Medal, Vayu Sena Medal, Vishesh Seva Medal, Chief of Integrated Defence Staff to the Chairman, Chiefs of Staff Committee. The Air Marshal was commissioned. थोड्याच वेळामध्ये प्रज्ञा आजच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे एअर मार्शल हे येतील आणि त्यानंतर पासिंग आउट परेडला सुरुवात होईल आणि ह्या 17 मुलीपैकी ज्या मुलींनी फक्त कठोर शारीरिक प्रशिक्षणच पूर्ण केलं असं नाही तर काल ज्या वेळेला ह्यांचा पदवीदान इथला समारंभ झाला तेव्हा बऱ्याच मुलींनी त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. शारीरिक कष्ट, नेतृत्व गुण, शेवटी ज्यांना सैन्य दलामध्ये आपली कारकीर्द घडवायची त्यांच्या दृष्टीनं केवळ शारीरिक क्षमता महत्वाची नाही, नेतृत्व गुण पण लागतो. तो नेतृत्व गुण ज्या वेळेला एका अशा कठीण प्रसंगी तुम्हाला निर्णय घ्यायचा असतो त्यावेळेची ती परीक्षा असते. म्हणजे या महिला अधिकाऱ्यांचं, ह्या ज्या मुली आज सैन्य दलामध्ये सहभागी होत आहेत, शारीरिक कष्ट, बौद्धिक क्षमता आणि नेतृत्व गुण एवढ्या पातळीवरती एका माणसाचं जे रूपांतर होतं. कारण यातल्या ज्या 17 मुली आहेत त्यांची काही मुलींची मी प्रोफाईल बघितली, काही सैन्य दलात त्यांचे वडील आहेत, कुटुंबातले कोणीतरी सदस्य आहेत, अशा पार्श्वभूमीच्या आहेत. पण त्याही मुलींची काल जेव्हा मी प्रतिक्रिया विचारली त्यांना तर त्या असं म्हणाल्या की ह्या 3 वर्षानं माझं आयुष्य पूर्ण बदलून गेलं. एक व्यक्ती म्हणून 18 वर्षाची एखादी मुलगी जेव्हा प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी येते त्यानंतरच्या 3 वर्षामध्ये तिच्यातला जो बदल आहे, ज्याला आपण इंग्रजीमध्ये इमेन्स एवढाच फक्त म्हणू शकतो, तो असा बदल आहे. तो बदल घडवण्याचे हे 3 वर्ष हे अनेक अर्थाने महत्त्वाचे असतात. तो टप्पा त्यांनी पार पाडलेला आहे आणि त्यानंतर त्यांच्यातलं नेतृत्व गुण, कारण ज्यांना सैन्य, आता मी जेव्हा ह्या आपल्या भारत आणि पाकिस्तानच्या ह्या संघर्षामध्ये प्रत्यक्षात भारत पाकिस्तानच्या सीमेवरती होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की JCO असतील, त्या तुकडीचे, पुन्हा एकदा आपण हा ॲम्बियन्स ऐकू आणि नंतर याचं विश्लेषण करू. The arrival of Lieutenant General Dheeraj Seth, Vishesh Seva Medal, Ati Vishesh Seva Medal. आपण आपल्या प्रेक्षकांना प्रज्ञा हेही सांगायला हवं की NDAचं प्रशिक्षण हे कठीण का असतं. ही जी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आहे, ज्याला आपण NDA म्हणतो, ही भारतातली सर्वात प्रतिष्ठित आणि कठोर प्रशिक्षण देणारं केंद्र म्हणून भारतीय लष्कर हवाई दलातील अधिकारी इथे घडवले जातात. NDAचं प्रशिक्षण कठोर असण्यामागची काही कारणं मी इथल्या लष्करी अधिकाऱ्यांना विचारली की हे एवढं का कठीण आहे की इथे एकतर प्रवेश घेणं, प्रत्यक्षात प्रशिक्षण पूर्ण करणं आणि सैन्य दलामध्ये सहभागी होणं. त्यांनी मला काही महत्वाचे मुद्दे सांगितले, ते आपल्या प्रेक्षकांना आपण सांगू. एकतर हे तिन्ही दलासाठीचं एकत्रित प्रशिक्षण, NDA मध्ये आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलासाठी संयुक्त प्रशिक्षण दिलं. विविध प्रकारचं तांत्रिक, शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षण एकाच वेळी पार करावं लागतं आणि हे सोपं नाहीये. म्हणजे एकाच वेळेला तुम्ही शारीरिक क्षमतेचा कस लागतो, बौद्धिक क्षमतेचा कस लागतो आणि त्याबरोबरच मानसिक प्रशिक्षण द्यायला लागतं आणि हे अत्यंत शिस्तबद्ध आणि कठोर आहे. आता मी काही लष्करी अधिकारी यांना विचारलं की शिस्त आणि नेतृत्व कौशल्य, तर ते केवळ फिजिकल फिटनेस पुरेसा नाही, त्याच्यामध्ये नेतृत्व क्षमता, निर्णय क्षमता आणि संकटाशी झगडण्याची मानसिक ताकद या तिन्हींचा सुद्धा तुम्हाला कस लागतो. आणि म्हणून या 17 मुलींचं मला विशेष कौतुक आहे की या 17 मुलींनी हे सगळं प्रशिक्षण पार केलेलं आहे. आपण आणखी थोडासा ॲम्बियन्स ऐकू आणि पुढे हे जे दिवसाचं 18 ते 10 तासाचं प्रशिक्षण कसं असतं तेही सांगू आपल्या प्रेक्षकांना. Responsible for capability development at Army Headquarters. General Dheeraj Seth assumed the command of Southern Army on 1 July. इंडियन आर्म फोर्सेसमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांचं
हे पहिलं टार्गेट जे असतं तर UPSCद्वारे घेण्यात येणारी NDAची परीक्षा असते. नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही जगातली पहिली लष्करी अशी अकॅडमी आहे जिथे लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांना एकत्र प्रशिक्षण दिलं जातं आणि त्यामुळे तयार होणारे हे जे काही कॅडेट्स आहेत, हे विद्यार्थी आहेत, ते सर्वोत्तम अशा स्वरूपाचेच असतात. 27 देशातील 600हून अधिक कॅडेट्सना इथे दरवर्षी प्रशिक्षण दिलं जातं. राहुल सर, खूप खूप धन्यवाद. आपले 3 या वाक्यामध्ये संपूर्ण- प्रज्ञा ह्या हां. प्रशिक्षणाचं जर 3च वाक्यामध्ये शरीर, मन आणि आत्म्यांची कसोटी म्हणजे हे प्रशिक्षण आहे. खरंय. आणि संपूर्णपणे देशाला वाहून घेणारे असे हे येत्या काळातले अधिकारी आहेत. खूप खूप धन्यवाद सर या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.